हाय हॅलो नमस्ते सत श्री अकाल गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? माझे व्हिडिओज बघताय ना? बघायलाच हवेत, कारण की मी तुमच्यासाठीच काही ना काही नवीन नवीन डिशेस बनवत असते. आणि ॲक्च्युली खरं तर माझ्या ऑर्डर्स चालू असल्या की मलाही आवडतं की मी बाबा ऑर्डर्सचं काम कसं करते, म्हणजे माझ्या व्ह्युअर्सना एखादी डिश बघायलाही मिळते आणि माझ्या कस्टमर्सना पण बघायला मिळतं की मी व्यवस्थित नीटली आणि हायजिनिक सर्व काम करते. म्हणून मी व्हिडिओज बनवत असते की असं वाटायला नको की कुठून आलंय काय आलंय अन्न. तर हे तुमच्यासाठी. तर आज मला आहे मटर पनीरची ऑर्डर. मी इथे 4 मोठे कांदे कापून घेतले, म्हणजे जाडसरच कापले. ते तव्यावर भाजून घेतले, अजिबात तेल वापरलेलं नाहीये. आणि त्यामध्येच एक 10-12 लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि थोडंसं आलं घातलंय. आलं मी खूप नाही वापरत, म्हणजे जिथे वापरायचं तिकडे वापरते, पण काही काही भाज्या अशा असतात की तिकडे आलं जास्त घालायचं नाही, नाहीतर सगळं त्याचा जो मेन अरोमा एवढा येतो आल्याचा की बाकी सगळं मारून टाकतो त्याचं भाजीचा स्वाद. तर आता यात मी सगळं छान लाल तांबूस झाल्यानंतर टोमॅटो घातले आणि मीनवाईल मी काजू पण घातले. बोलता बोलता मला सांगायचं राहून गेलं की एक 8-10 काजूही घातलेत आणि 2 टोमॅटो घातले. हे सर्व छान परतवून घ्यायचं. परतवून झाल्यावर यावर आपण ना एक झाकण घालून घ्यायचं आणि झाकण घालून एक 5 मिनिटं तरी आपण गरम केलं ते की तो एकदम मस्त सगळं मसाला मिक्स मस्त होऊन जातो. तर आता मी इथे हे झाकण ठेवलंय आणि बरोबर एक 5 ते 7 मिनिटांनी हे झाकण मी उघडलं. तुम्ही बघू शकाल छान वाफ पण आली आहे आणि टोमॅटोही मस्त मऊ झालाय, काजू मऊ झालेत. आता आपण हे जे वाटून घेणार आहोत, तर वाटताना बिलकुल एक थेंबही पाणी घालायचं नाही. त्याचं कारण काय ते मी तुम्हाला पुढे सांगते. पण हे अगदी वाटण मस्त मिक्स झालेलं आहे. एक साधारण मला 10 लोकांचं पनीरची भाजी बनवायची आहे. तर एक अर्धा किलो पनीर होईल एवढं मी पनीर केलंय. पनीरची रेसिपी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर असा हा आपला मसाला झालेला आहे. आता गॅस बंद करून हा थंड होऊ द्यायचा आहे. मीनवाईल मी इकडे पनीरचे तुकडे करून घेतलेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि गरम पाणी घालून घ्यायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे पनीर एकदम सॉफ्ट होतं. थोडंसं असं कोमट किंवा गरम करून ते ठेवून द्यायचं, म्हणजे आपलं हे बाकीची तयारी होईपर्यंत पनीर खूप छान सॉफ्ट होऊन जातं. वाटणही थंड झालेला आहे, म्हणजे ह्या जो मसाला मी केलाय तो आता मी वाटून घेते. छान बारीक करून घ्यायचं आहे विदाऊट वॉटर. हे मी परत परत का सांगते ते तुम्हाला लक्षात येईलच. सोपी आहे भाजी, टेस्टी लागते. आणि आपण आजकाल लग्नांना गेलो की कुठेही लग्न कार्यात ज्या पनीरच्या भाज्या असतात त्या खायला होत नाहीत. पण तुम्ही ही भाजी नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल आणि लिटरली तुम्ही माझं नाव काढा. तुम्ही आता छान बारीक करून घेते. ते पहा, अगदी पाणी न घालता सुद्धा छान बारीक झालंय, पण अजूनही मला बारीक हवंय. थोडंसं अजून मी एकदा फिरवून घेईन. झालंय व्यवस्थित, पण ते झाकणामध्ये वगैरे जे मसाला आहे तो एकसाथ केल्यावर पुन्हा थोडंसं फिरवून घ्यायला लागेलच. चला तर मग आपलं हे वाटणही रेडी झालेलं आहे. आता आपण
भाजीची तयारी करायला घेऊया। हे पहा, एकदा लास्ट मी ओपन करून दाखवते। एकदम छान पेस्ट झालेली आहे बारीक। इथे मी आता मटारच्या सीझनमध्ये एक 5-6 किलो मटार आणून ठेवले होते आणि ते सोलून टपरवेअरच्या डब्यात घालून मी फ्रीजरला ठेवले होते। ते आता मी इथे पाण्यात घालून घेते। ह्याला फ्रोझन मटर किंवा काय म्हणतात फ्रेश मटर कोणतेही चालतात, पण हे आपल्याला जास्त वेळ लागू नये भाजी करताना म्हणून मी काय केलंय की एक 5 मिनिटासाठी मी हे उकडून घेतलेत, म्हणजे आपली भाजी छान होईल। म्हणजे एक साईडला माझं वाटण वाटून तयार आहे, पनीर बारीक करून रेडी आहे आणि इथे आता मटारही झालेला आहे आपला। तर बघूया आपली नेक्स्ट स्टेप काय असेल। मी इथे एकदा वाटाणा चेक करते। ते काय वाटाण्याला जास्त वेळ लागत नाही, लगेच मऊ होतो, तो झालेला आहे ते मऊ। चला तर मग आता आपण एक कढई ठेवूया। आता तुम्ही म्हणाल एवढी मोठी कढई का घेतली आहे, तर मी खरं सांगू तुम्हाला, मी थोडीशी उंचीने कमी असल्यामुळे माझा हात पोचत नाही आणि आज कढई देण्यासाठी कोणीच नव्हतं घरी आणि अनायसे माझी ही कढई खाली होती। मी परवा जे लाडू करायला घेतले होते कसले नाचणीचे, त्याच्यासाठी ही कढई मी वापरली होती म्हणून ती खालीच होती। तर मी म्हटलं आता कोणाची वाट बघण्यापेक्षा, कारण मला वेळ नव्हता, मला एका लग्नाला मला एका रिसेप्शनला जायचं आहे आणि त्यात ही भाजी वगैरे रेडी झाली पाहिजे, ऑर्डर कस्टमरकडे पोचली पाहिजे वेळेत, त्याच्यानंतर मला रिसेप्शनला जायची तयारी आहे, म्हणून मी जे होतं ते सुरू केलं काम। तर इथे मी आधी बटर घालून घेतलंय। आपण बटर आणि तेल दोन्ही मिक्स करणार आहोत, पण जास्ती प्रमाण बटरचं असेल याच्यामध्ये। बटरनी भाजीला खूपच छान टेस्ट येते। आता हे मी सगळं जे मसाला वाटून घेतलाय हा घालून घ्यायचा आहे पूर्णपणे। आता तुम्हाला सांगते की पाणी न घालण्याचं कारण, जर तुम्ही यात पाणी घातलं असतं ना तर आत्तापर्यंत इतकं वाटण सगळीकडे उडालं असतं, ओटा तर ओटा खराब झाला असता, पण त्याचे शिंतोडे जे हातावर पडतात त्याचे चटके नको वाटतात अक्षरशः। म्हणून ही भाजी करताना अजिबात पाणी घालायचं नाही वाटणामध्ये। आता हा जे आपण मसाला टाकलाय तो छान परतवून घ्यायचा व्यवस्थित अगदी। तुम्ही बघू शकाल मी अगदी खालून व्यवस्थित तो परतवून घेते। जितकं तुम्ही छान परतवाल ही भाजी टेस्टी बनते। सगळं तेल बाजूला सुटेपर्यंत परतवून घेतलंय। तुम्ही बघू शकाल कढईतनं कुठेही बाहेर शिंतोडे उडत नाहीयेत त्याचे, कारण यात पाणी नाहीये। आता नेक्स्ट स्टेप आपली असणार आहे मसाले। तर हे मी घातलं माझ्या आवडतं हिंग, मग घातली हळद, धणे पावडर, आता प्रमाण जास्त असल्यामुळे मी सगळं 2-2 चमचे घालते। त्यानंतर लाल तिखट, हे आपलं नॉर्मल लाल मिरची पावडर आहे, तिखट मिरची पावडर आहे। त्यानंतर मीठ, आणि आता हा आहे किचन किंग मसाला। किचन किंग मसाला नसेल आणि गरम मसाला घातला तरी चालेल, पण शक्यतो किचन किंग मसाला घाला, त्याने टेस्ट खूपच छान येते। आणि रंगासाठी घातले मी काश्मीरी लाल मिरची पावडर। तर हे सर्व आपले मसाले घालून झाल्यावर आपण याच्यात टोमॅटो घातल्यामुळे एक अर्धा चमचा तरी साखर घालून घ्यायची आहे, त्याने टेस्ट खूपच इन्हॅन्स होते, म्हणजे बॅलन्स होते टेस्ट। हे पुन्हा सर्व मसाले परतून घ्यायचे। आता मी एक साईडला पाणी गरम करायला ठेवलंय। पाणी गरम यासाठी की हे मसाले आपले जळून जाऊ नयेत, म्हणून आता आपण गरम पाणी घातल्याने तरी सुद्धा छान येईल याला, म्हणजे रंग छान येईल भाजीला आपल्या।
तर पाणी गरम झालेलं आहे, हे परतवून घेऊया. आणि जे आपलं वाटण वाटलेलं भांडं होतं मिक्सरचं, त्याच्यामध्ये मी पाणी घालून गरम हे सर्व पाणी ओतून घेतलंय. याने छान रंग पण येईल आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवे पातळ तसं आपण करता येईल. आता एक कहाणी में ट्विस्ट. आपलं हे वाटण पूर्ण म्हणजे मसाला पूर्ण भाजून झाला पाणी घातल्यानंतर. आता मी हे काय ओतलंय माहिती आहे का? तुम्ही सांगू शकाल? नाही ना? मी तुम्हाला सांगते. जे पनीर बनवलं त्यानंतर जे पाणी उरतं म्हणजे चौथा बाजूला केल्यानंतर जो पाणी उरतं ते टाकायला अक्षरशः जीवावर येतं. कारण आता हे मी माझा जो भाचा आहे दक्ष, याला सांगितलं होतं दूध घेऊन यायला. तर त्याने काय केलं की म्हशीचं दूध आणलं गाईचं आणायच्या ऐवजी. नॉर्मली मी गाईच्या दुधाचं पनीर बनवते, पण ते म्हशीचं दूध असल्यामुळे इतकं घट्ट होतं की आपलं पनीर बाजूला करूनही जे पाणी उरलं होतं ते एवढं थिक होतं. तर मला खूप जीवावर येतं असं पाणी टाकायला. मग मी काय केलं की ते पाणी भाजीत वापरलं. याशिवाय पीठ भिजवायला म्हणजे आपलं चपात्यांचं पीठ भिजवायला कामाला येतं ते. पोळ्या एकदम मऊसूद होतात त्याने. तर त्यासाठी मी थोडं ठेवून दिलं आणि बाकी मी भाजीमध्ये वापरलं. आणि भाजीला पण टेस्ट छान आली आणि ते पाणीही वाया नाही गेलं. तर आपला जीवही थोडा भांड्यात पडतो. मग नाही तर एवढं पाणी टाकून द्यायला अक्षरशः जीवावर येतं. आता मी यात मटार घालून घेतले. ते सर्व सारखे झाल्यानंतर मी पनीर घेतलं. हे बघा पनीर बघा किती सॉफ्ट आहे. हे बघा दिसते. तर असे पनीरचे तुकडे करून घेतले आणि हे सर्व तुकडे मी पनीरचे भाजीत घालणार आहे. थोडी कढई मोठी असल्यामुळे खरं तर परतवायला छान मिळतं. म्हणजे कुठेही बाहेर वगैरे पडत नाही किंवा काय, ते बरं पडतं. आणि ही कढई खूपच छान जाड बुडाची असल्यामुळे याच्यात तुम्ही बिलीव्ह नाही करणार 1.25 किलोचा प्रसाद अगदी परफेक्ट बनतो. इतकी मोठी कढई आहे ही छान. तर अशी आपली ही पनीरची भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. अगदी पातळ नाही आणि अगदी घट्टही नाही. म्हणजे ही पुरी सोबत वगैरे खायला पण छान लागते. पण मी आज चपात्याच म्हणजे पोळ्याच करणार आहे. कारण मी थोडीशी जास्तच बनवली भाजी. कारण मला ऑर्डर देऊन थोडं घरात पण खाता येईल अशा हिशोबाने. कारण आमच्या दक्षला पनीर भयंकर आवडतं. यात आता भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली. आणि चला तर मग आपली भाजी झालेली आहे तयार. तुम्ही सेम डिश करून बघा. उद्या मी तुम्हाला पनीर कसं बनवलं त्याचा व्हिडिओ करून दाखवणार आहे. चला तर मग मित्रमंडळींनो, लवकर लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला आजचा भाग सांगायला विसरू नका. आणि मी आता जाते तयारी करायला. तोपर्यंत पॉटरवाला येईल आणि हे मी त्याच्याकडे भाजी देणार आहे. कारण की ते लांब आहे ज्यांची ऑर्डर आहे ते. तर ती त्यांना भाजी पोचती केले की मी निश्चिंत. चला तर मग. हाय, मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये. मी आता निघाली रिसेप्शनला. पण तत्पूर्वी म्हणजे माझी एक ऑर्डर होती मटर पनीरची. मटर पनीर मसाला. हे मी आता सकाळी बनवलं, ऑर्डर दिली आणि मग तयार झाले. आणि आता आम्ही निघालोय बँड्राला. माझ्यासोबत आहे माझी बहीण. तर माझे मिस्टर, मुलगी वगैरे डायरेक्ट ऑफिसवरनं येणार आहेत. आणि मला आता पोचायचंय 6-6:30 पर्यंत आम्हाला पोचायचंय. आत्ता वाजलेत, किती वाजलेत वैशाली?
5:30 म्हणजे 5:30 झालेले आहेत. तर आमचं टार्गेट आहे 1-1.5 तासात पोचायचं. बघूया आता आपले गाडीवाले भैया कसे नेत आहेत आपला रथ तो. तर भेटूया मग. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पाहत रहा मानसीज कुकिंग स्टोरीज. धन्यवाद.